जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 2000 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। तर बाधित झालेल्या पिकांमध्ये फळबागांसह भाजीपाला आणि इतर पिकांचा समावेश आहे। तसंच ढगफुटी सदृश पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे। तर नुकसान झालेल्या पिकांचं तसंच बाधित क्षेत्राचं पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। सध्या पंचनामे करण्याचं काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून नुकसानीचे संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर अहवाल राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 2000 हेक्टरच्या जवळपास क्षेत्र बाधित झालेलं आहे। 2300 शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आणि मुख्यत्वे हे फळबागचं जे होतं काही सीडचे प्लॉट्स होते तर त्या ठिकाणी हे नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। प्राथमिक हा अंदाज होता। याच्यामध्ये मधल्या काळातही काही दिवस आणखीन अवकाळी पाऊस प्री मान्सून शॉवर झाले होते। सो त्यामुळं तो आकडा आणखीन अंतिम येतोय, पण सर्व ठिकाणी त्या पद्धतीने पंचनामे सुरू आहेत।